आई, उद्या रवी पुण्याला येणार आहेत. कंपनीचे एक खूप महत्त्वाचं काम म्हणून ते 2-3 दिवस आपल्या घरीच राहणार आहेत, असं दादाने रात्री जेवताना सांगितलंय आणि घरात क्षणभर शांतता पसरली. वहिनीने हलकंसं हसू दिलं, पण तिच्या मनात मात्र विचाराचं वादळ सुरू झालं होतं. कारण रवी म्हणजेच दादाचा कॉलेजपासूनचा जिवलग मित्र, खूप श्रीमंत घरच्या मोठ्या कंपनीत नोकरी करणारा आणि शिस्तप्रिय माणूस म्हणून सगळ्यांमध्ये प्रसिद्ध होता. दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच घरात धावपळ सुरू झाली. आईने पडदे धुतले, वहिनीने घर चकाचक साफ केलं, छोट्या चिंटूलाही वारंवार समज दिली की काही गोंधळ करायचा नाही. संध्याकाळी रवी आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर साधेपणा पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. त्याने घरात पाऊल टाकताच आईच्या पायाला पडून नमस्कार केला आणि म्हणाला, काकू, इतका वर्षांनी घरच्यांसारखं वाटतंय. त्या एका वाक्याने आईच्या डोळ्यात पाणी आलं. पुढचे काही दिवस घरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं. रवी मोठ्या पदावर असूनही अजिबात अहंकारी नव्हता. तो सकाळी उठून चिंटूसोबत खेळायचा, आईला बाजारातून सामान आणायला मदत करायचा आणि वहिनीने केलेल्या साध्या जेवणाची भरभरून कौतुक करायचा. एक दिवस रात्री लाईट गेली आणि सगळे गच्चीवर बसून गप्पा मारत होते. तेव्हा रवी शांत आवाजात म्हणाला, मोठ्या शहरात मोठं घर आहे, गाडी आहे, पैसा आहे, पण असं प्रेम कुठेच नाही. दादाने हसत विचारलं, अरे एवढा भाऊ कधीपासून झालास? तेव्हा रवीने त्याच्या आयुष्याची गोष्ट सांगायला सुरुवात केली. तो म्हणाला की नोकरीच्या मागे धावताना त्याने स्वतःचे आयुष्य हरवलं. आई-वडिलांना वेळ दिला नाही, पत्नीपासून दुरावा वाढला आणि शेवटी घर असूनही तो एकटाच राहिला. त्याच्या डोळ्यातील दुःख पाहून सगळे शांत झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी वहिनीने त्याच्यासाठी खास पुरणपोळी केली. रवीने पहिला घास खाताच त्याला त्याच्या आईची आठवण झाली आणि तो काही क्षण बोलूच शकला नाही. त्या दिवशी त्याने आईला फोन करून खूप वेळ बोलणं केलं. कंपनीचं काम संपलं तरी रवीचं मन त्या घरातून निघायला तयार होत नव्हतं. शेवटच्या दिवशी तो निघताना चिंटूच्या गळ्यात पडून रडत होता. आईने त्याच्या हातात डब्यात लाडू दिले आणि म्हणाली, बाळा, हे घर तुझंच आहे. रवी कारमध्ये बसला, पण काही अंतर गेल्यावर परत आला आणि दादाला मिठी मारत म्हणाला, तुम्ही मला पैशाने नाही तर प्रेमाने श्रीमंत केलंय. काही महिन्यांनी दादाला कळालं की रवीने आपल्या आई वडिलांना कायमस्वरूपी स्वतःसोबत राहायला नेलं, पत्नीशी पुन्हा नातं जुळवलं आणि आयुष्यात पहिल्यांदाच कामापेक्षा कुटुंबाला महत्त्व दिलं. त्या एका छोट्याशा मुक्कामाने एका माणसाचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं आणि घरात आजही जेव्हा रवीचा विषय निघतो तेव्हा आई हसत म्हणते, माणूस कितीही मोठा झाला तरी त्याला घरच्या प्रेमाची गरज असते. ही कथा कशी वाटली? जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.